ब्लॉग मध्ये. ये दोघं पण आगावच आहेत बाबा, दोघं आगाव आहेत. एक सुद्धा ब्लॉग मध्ये यायला तयार नाही. आणि हे कसे फळतच आहेत येण्याचा बाजार. तर जाऊ दे, चला आता आपल्याला जायचंय घरी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओंकार ब्लॉग. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तुम्ही बघता बघा, मी छान अशी साडी घातली आहे आणि मी चाललेली आहे वटपौर्णिमेच्या शूटसाठी. तर ही साडी बघा, खूप दिवसापूर्वी ही साडी घेतलेली आणि खूप दिवसापासून घालायची होती मला. तर आज फायनली बघा योग आला साडी घालण्याचा. खरं तर गुढीपाडव्याला घेतलेली साडी आहे ही आणि मी आत्ता घालते. खूप सुंदर साडी आहे, बनारसी सिल्क. आणि ही जी बॉर्डर आहे ह्याची फॅशन आलेली, खूप दिवस झाले. मी तेव्हाच घेतलेली पण तेव्हा मी घातली नव्हती. पण आता म्हटलं चला आता शूट करायचं आपल्याला वटपौर्णिमेचं. तर असा हा छान मेकअप केलेला आहे. तर मी माझाच मेकअप केलेला आहे. कसं झालं नक्की सांगा मला कमेंट करून. आणि आता आपण छान चाललोय शूट करायला. तो पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक कमेंट करा, सबस्क्राईब करा. आलोय आपण शूट करायला बघा. गेल्या वेळेस आलो त्यावेळेस. आणि इथं मी ओंकारला चाफ्याची फुलं आणायला सांगितली. दाखव रे, अरे दाखव ना. ही बघा चाफ्याची फुलं आणलेली आहे लावायला ह्याला काय. आणि आता बघा फायनली पाऊस सुरू झालेला आहे बघा, मस्त असा छान. काय बाई आपल्याला इथे जायचंय खायला. तर मी आलेले इथे वटपौर्णिमेच्या शूटसाठी. लास्ट इयर पण मी इथंच आलेले आणि एक दीड तास झाला मी आले लगेच पाऊस आला, त्याच्यामुळे शूट करायला थोडं राहिलेलं. आणि आता फायनली बघा इथे एक वडाचं झाड आहे, 2 वडाचे झाड आहे बघा इथे. तर या ठिकाणी छान शूट केलेलं आहे. आणि पाऊस आला म्हणून वेळ लागला, नाहीतर आपलं शूट लवकरच होणार होतं. तर त्याचं झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे. पावसाचं वातावरणामुळे जरा थोडासा टाईमच झाला जरा आपल्याला. पण आता छान असं शूट झालं बघा. आणि कसं झालं मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की खूप आधी प्लॅन केलेलं पण ते काय लवकर झालं नाही आहे. तर चला आता. तर ह्या साईडला एक चांगवटेश्वराचं मंदिर आहे. गेल्या वेळेस आपण गेलेलो, आता टाईम नाही आहे तेवढा, त्याच्यामुळे आता जाऊया आता आपण घरी. खाली बघा. तर पाऊस मध्ये मध्ये येत होता आणि इथं काम पण चालू होतं, त्याच्यामुळे खूप सारे रिटेक घेतलेले आहेत. एकाच जो शॉट आपल्याला घ्यायचा होता त्याचे खूप सारे रिटेक घेतले, कारण की पाहिजे तसा व्हिडिओ येतच नव्हता. त्याच्यामुळं फायनली बघा हे असं शूट केलेलं आहे आपण. खरं तर मला खूप आधी करायचं होतं हे शूट, पण वेळ नाही मिळाला. आणि म्हटलं आज संडे आहे, आज शूट करावं. गर्दी कमी होती खरं तर या ठिकाणी, कारण हे खूप लांब आहे म्हणजे माझ्या घरापासून. आणि तिथं कुणीच नव्हतं, कारण की बऱ्याच ठिकाणी सिटीमध्ये वटपौर्णिमेसाठी खूप शूटसाठी लोक आलेली. आणि आतमध्ये एक मंदिर आहे, तिथं पण प्री वेडिंग वगैरे होत राहतात. तर तिथं पण थोडीफार गर्दी होती, पण बाहेर काहीच गर्दी नव्हती. म्हणून फास्ट असं जे शूट आहे ते करून घेतलेले आहे. कसं झालं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे मला येताना फुलं घ्यायची होती आणि गजरा पण घ्यायचा होता माझ्यासाठी. पण गडबडीत आम्ही तो पण विसरलो. आणि या ठिकाणी चाफ्याचं झाड होतं, तर मग ओंकारला म्हटलं जरा चाफ्याची वगैरे फुलं घेऊन ये. आणि तेच मी लावलेली आहेत. बऱ्याच गोष्टी विसरल्या, कारण की हे सगळं काही प्री प्लॅन नव्हतं, अचानकच ठरलं आणि अचानकच आलेली आहे मी.
या शूटसाठी. तरी पण छान झालं शूट एकदम. मी याचा व्हिडिओ पण इंस्टाग्रामला पोस्ट केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. स्टार्ट आहे ना. आता मी बस आता हा धागा बांधताना हे करायचं. तिथे ओंकारकडे राहतात बघा. आडवा घेतो. आडवा घे ना. मागचा माणूस होतो. ब्लॉगमध्ये ये दोघं पण आगावच आहेत बाबा. दोघं आगाव आहेत. एक सुद्धा ब्लॉगमध्ये यायला तयार नाही. तू काय येत नाहीये ब्लॉगमध्ये? या की बरं. गाडी ओपन कर. ताटचं ठेवायला कुणाचं? तिकडच्या दरवाजांचा. तर अशा प्रकारे आपलं शूट कंप्लीट झालेलं आहे. आणि हे कसे पळतच आहेत येण्याचा बाजार. तर जाऊ दे, चला आता आपल्याला जायचंय घरी. वातावरण बघा मस्त कसं छान आहे. काय येत नाही ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण चाललोय घरी. आता जाऊया.